नागरिकांना महागाईचा हा भडका सहन करावा लागतोय, कारण सीएनजीच्या दरात एका दिवसात तब्बल 16 रुपयांची वाढ, त्यामुळे 95 रुपयांवरती गेलाय सीएनजी सोलापुरात. यानंतर आता पाहूयात गावाकडच्या बातम्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक काल पार पडली. यात 8 पैकी 5 ठिकाणी भाजपचे सभापती निवडून आले, तर एका ठिकाणी काँग्रेस आणि 2 जागांवरती अपक्ष. आमगाव, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरीमध्ये भाजपचे सभापती आणि उपसभापती निवडून आले. भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही काम झालेलं नाही. जे भूमिपूजन करण्यात येत आहे ती कामं भाजपच्या काळात झालेली असल्याचं विखे पाटील म्हणाले. सरकारकडून जिल्ह्यामध्ये एकही काम करण्यात आलेलं नाही. भाजपने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवू, असं सुजय विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेवढा दावा करतायत तेवढे पैसे केंद्राकडे नाहीत, तर राज्याकडेच केंद्राचे पैसे बाकी असल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. परभणीतल्या कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारचं अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला. लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापू नका यासह 19 मागण्यांसाठी यवतमाळच्या राळे गावात भाजपनं जनआक्रोश आंदोलन केलं. परिसरातील शेकडो नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी या मोर्चाचं आयोजन केलं होतं. राज्य नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओ बचाव समितीकडून निदर्शनं करण्यात आली. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी केशवराव भोसले नाट्यगृहासमोर कलाकारांनी विविध कला सादर करत निदर्शनं केली. यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही काम झालेलं नाही. जे भूमिपूजन करण्यात येते ती कामं भाजपच्या काळात झालेली असल्याचं विखे पाटील म्हणाले. सरकारकडून जिल्ह्यात एकही काम करण्यात आलेलं नाही. भाजपनं केलेल्या कामांची यादी वाचून दाखवू, असं सुजय विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेवढा दावा करतायत तेवढे पैसे केंद्राकडे नाहीत, तर राज्याकडेच केंद्राचे पैसे बाकी असल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय. परभणीतील कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. ओबीसी आरक्षण हे राज्य सरकारचं अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांनी आजवर 3 वेळेस आपल्या भूमिका बदलल्यात. त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला. आधी मोदींची स्तुती करून नंतर त्यांच्यावरती टीका केली. आता पुन्हा मोदींची स्तुती राज ठाकरे करत असल्याचं गुलाबराव पाटील जळगावमध्ये बोलत होते. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलाय. मनसेच नव्हे तर इतर पक्षांचेही नगरसेवक, माजी आमदार, विद्यमान आमदार सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. भुसावळ पोलिसांच्या वतीनं जातीय धार्मिक सलोख्याला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. शहरातल्या बाजारपेठ पोलीस स्टेशन, महात्मा गांधी पुतळा, अष्टभुजा चौक, रज्जा टॉवर या ठिकाणी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये सलोखा कायम राहावा, तसंच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी बिडगाव आणि वरगव्हाण इथल्या ग्रामस्थांनी त्यांना घेरलं. मतदारसंघात आढावा घेण्यासाठी गेलेल्या रक्षा खडसेंना ग्रामस्थांनी घेराव घातला होता. 8 कोटींच्या खडकी ते पालोरा रस्त्याचं बांधकाम 3 महिन्यांपासून अतिशय संथ गतीनं सुरू आहे. सध्या अर्धा किलोमीटर परिसरात एका बाजूनं कॉन्क्रीटचं काम करण्यात आलंय. मात्र या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप होतोय. सिमेंट रस्त्याची खडी उखडून बाहेर आल्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप होतोय. रस्ते बांधकामाला सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ इथे वर्तवण्यात येत असलेल्या भेंडवळचं भाकीत हे विज्ञान युगातील एक थोतांड असल्याची प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अंधश्रद्धायुक्त कार्यक्रम पसरवणं किंवा अंधश्रद्धेची भाकीत करणं हा गुन्हा असल्याचं अंनिसानं म्हटलंय. भेंडवळ इथलं भाकीत करणाऱ्या वाघ महाराजांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
चंद्रपूर शहरामध्ये भर दुपारी एका घरामध्ये हरिण शिरलं, त्यामुळे खळबळ माजली. हरणावरती उपचार करून त्याला लोहार वनक्षेत्रामध्ये सोडण्यात आलं. रस्त्यात भरकटल्यानं किंवा पाण्याच्या शोधामध्ये हे हरिण शहरामध्ये शिरलं असावं असा अंदाज आहे. गोंदिया शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुंबई हावडा रेल्वे रुळावरील उड्डाणपूल बंद करण्यात आलाय, त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. 70 वर्ष जुना असलेला हा पूल जीर्ण झाल्यामुळे पाडण्यात आला. तर हा पूल तोडण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च येणार असून नवीन पुलाच्या बांधणीसाठी 125 कोटी रुपये खर्च येणार आहे. नांदेड शहरातल्या सांगवीतील महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सुविधा नसल्याचं समोर आलंय. गेल्या 3 महिन्यांपासून या रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीयेत. नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर इथला कारभार चालवला जातो. याबाबत नागरिकांनी महापालिकेत वारंवार तक्रार केली, पण त्याची दखल घेतली जात नाहीये. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील हेदली प्रकल्पाचं बंद पाडण्यात आलेलं काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलं. गेल्या 40 वर्षांपासून रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटत नसल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे सर्व वर्ग यंदा ऑफलाईन झाले, त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेण्यात आल्यात. गेली 2 वर्ष कोरोनाची साथ असल्यामुळे विद्यापीठानं ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय सुटली आहे. त्यामुळे आता ऑफलाईन परीक्षा होत असल्यानं विद्यार्थ्यांना सलग 3 तास लिखाण करावं लागणार आहे. लिहिण्याची सवय सुटल्यामुळे विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकचा वेळ देण्यात येणार आहे. सोलापुरात ऐन उन्हाळ्यात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. उजनी धरणात मुबलक पाणीसाठा असून सुद्धा शहराच्या अनेक भागात 2 दिवसाआड तर काही भागात 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पालिकेनं पाणीपुरवठा वाढवला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक काल पार पडली. यात 8 पैकी 5 ठिकाणी भाजपचे सभापती निवडून आलेत. एका ठिकाणी काँग्रेस तर 2 जागांवरती अपक्ष सभापती निवडून आलेत. आमगाव, गोरेगाव, तिरोडा, सडक, अर्जुनी, देवरीमध्ये भाजपचे सभापती आणि उपसभापती निवडून आलेत. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय, याचा फटका माणसांसोबतच वन्यजीवांना सुद्धा बसतोय. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील बोरघाटात असलेल्या असंख्य माकडांना सुद्धा या उन्हाचा फटका बसलाय. वाढत्या तापमानामुळे ही माकडं अन्नपाण्याच्या शोधात हायवेवरती येत आहेत, त्यामुळे अनेक अपघातात वाढ झाली आहे. काही माकडांना अपंगत्व सुद्धा आलंय. नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकनं पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं. उष्णतेमुळे वाहन पेटण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा वणवा पेटलाय. एअरफोर्सच्या भागामध्ये हा वणवा पेटला असून हजारो हेक्टर क्षेत्र जळून खाक झालंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भूसुरुंग विरोधी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. प्रसंगावधान राखत 12 जवान वेळीच वाहनामधून उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली. आग नक्की कशामुळे लागली याबाबत स्पष्टीकरण मिळालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे. पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा इथे गावाबाहेर असलेल्या एका झोपडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आहे. स्वयंपाक केल्यानंतर चुलीमध्ये काही विस्तव राहिला होता आणि त्याला मध्यरात्री वाऱ्यामुळे ही आग भडकली. यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय. गेल्या आठवडाभरापासून तापलेल्या वर्धा जिल्ह्याचं तापमान 44.4 अंश सेल्सिअस वरती पोहोचलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. पुढचे काही दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तलवारीनं वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ वाशिममध्ये व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मानोरा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. वाशिमच्या गिरोलीमधील सुफियाना शेख या तरुणानं 4 मे रोजी वाढदिवसाचा केक तलवारीनं कापला होता. जालन्यामध्ये एका इसमाचं नाव आणि फोटो वापरून अनेकांना व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवले जात आहेत. शेख अतिक शेख अयूब या इसमाच्या नावानं मी इसिसचा सुसाईड बॉम्बर असून मी उद्या 7 मे रोजी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली जाते आणि या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून सायबर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. जागेच्या मालकी हक्काच्या वादातून 2 गट चक्क जालना पोलीस ठाण्याच्या आवारातच भिडले. जमिनीच्या मालकी हक्कावरून जालना आणि औरंगाबाद इथे 2 गटात वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तिथेच दोन्ही गटामध्ये वाद झाला.
सांगलीच्या वन अधिकाऱ्यावरती एका महिला वन अधिकाऱ्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. सांगलीचे उपवन संरक्षक अधिकारी विजय माने यांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये सदरचा गुन्हा दाखल झालाय. महिला अधिकाऱ्याबरोबर थेट कार्यालयामध्ये जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे वन विभागात खळबळ माजली आहे. बीडच्या पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. 4 ठिकाणी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. चोरीच्या 2 दुचाकींसह संशयित आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून चाळीसगाव तालुक्यातील रांजण गावातील आलिम कुतुबुद्दीन टकारी याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आली होती. त्याचा तपास करत असताना आरोपी रतन दगडू आहिरे याला अटक करण्यात आली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंडीपार रेल्वे गेटजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळलाय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. प्रथमदर्शनी हा अपघाती मृत्यू असावा असा अंदाज आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटली नसून तिरोडा पोलीस अधिक तपास करतायत. बुलढाण्यातील साखरखेरडा येथील 1000 वर्ष प्राचीन श्रीमज्जगुरू पलसिद्ध महाराज यांच्या धर्मपीठामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन आणि पट्टाभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. या प्राचीन मंदिरामध्ये हजारो भाविकांनी महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आणि या साखरखेरडा गावी दरवर्षी मोठ्या यात्रेचं आयोजन करण्यात येतं आणि मागच्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात ही यात्रा मात्र रद्द करण्यात आली होती. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अधिकारी यांनी या मदतीचं